नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे. आज आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द यातले काही महत्त्वाचे वाक्य बघूया. पहिला प्रश्न आहे, मोजता येणार नाही असे, ते अगणित किंवा असंख्य. ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा, तो अजिंक्य. ज्याची कशाची तुलना करता येणार नाही असे, अतुलनीय किंवा निस्तुला. तिथीवार न ठरविता आलेला पाहुणा, तो अतिथी. अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट, ते अनपेक्षित. ज्याला कशाची उपमा देता येत नाही असे, अनुपम किंवा निरुपम. पाऊस मुळीच न पडणे, अवर्षण. कमी वेळ टिकणारा, तो अल्पजीवी. विराजमान झालेला, तो अधिष्ठित. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा, त्याला म्हटला तर अष्टावधानी. समोरचा बघूया प्रश्न. आईच्या वडिलांचे गाव, ते आजोड. पायापासून तर डोक्यापर्यंत, आपादमस्तक किंवा नखशिखांत. देव आहे असे मानणारा, तो आस्तिक. रोपाची लागवड करण्यासाठी तयार केलेली जागा म्हणजे आवण. हत्तीच्या पाठीवर बसण्यासाठी केलेली बैठक, त्याला म्हटला तर अंबारी. जे प्रत्यक्ष नाही ते आहे असे वाटणे म्हणजे आभास. हळूहळू घडून येणारा बदल म्हणजे उत्क्रांती. हळूहळू होणारा बदल म्हणजे उत्क्रांती. आणि कोणत्याही क्षेत्रात एकाएकी होणारा बदल म्हणजे क्रांती. हळूहळू होणारा बदल उत्क्रांती आणि एकदम होणारा बदल म्हणजे क्रांती. केलेले उपकार जाणणारा तो कृतज्ञ. आणि केलेले उपकार न जाणणारा तो आहे कृतघ्न. कृतज्ञ आणि कृतज्ञ हे दोन विरुद्धार्थी शब्द होईल. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा, तो कनवाडू. आकाशात गमन करणारा म्हणजे खग. किल्ल्याभोवती खणलेला पाण्याचा चर, त्याला म्हटला तर खंदक. डोंगर कपारीत राहणारे लोक, त्या व्यक्तींना म्हटला तर गिरिजन. सापाचा खेळ करून दाखविणारा, तो गारुडी. संगीतातील राग गाण्यासाठी केलेले काव्य म्हणजे कविता म्हणजे चीज. गावाच्या न्यायनिवाडीची जागा, त्याला म्हटला तर चावडी. जाणून घेण्याची इच्छा असणारा, तो जिज्ञासू. नाणी पाडण्याचा कारखाना, त्याला म्हटला तर टाकसाळ. किल्ल्याच्या भोवतालची भिंत म्हणजे तट. समोरचा बघूया शब्दसमूहामधील एक शब्द. दोरीवरच्या कसरती करून पोट भरणारा, तो डोंबारी. दोन बोटाचे माप, याला म्हटला तर तसू. अस्वलाचा खेळ करून दाखविणारा, तो दरवेशी. दोन नद्यांमधील प्रदेश, दोआब किंवा तुआब. तिन्ही बाजूंनी पाण्याने घेरलेला प्रदेश, तो द्वीपकल्प. आणि सर्व बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश किंवा प्रदेश, तो आहे बेट. हट्टीपणा करणारा, तो दुराग्रही. सागरातील किल्ला, त्याला म्हटला तर दुर्ग. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत, नांदी. नांदीचा अर्थ आहे सुरुवात. स्वर्गातील इंद्राची बाग, त्याला म्हटला तर नंदनवन. ठरलेल्या कालावधीत प्रसिद्ध होणारे, ते नियतकालिक. लोखंडाचे सोने करणारा काल्पनिक दगड, त्याला म्हटला तर परीस. हिरव्या रंगाचे रत्न, त्याला म्हटला तर पाचू. घोडे बांधण्याची किल्ल्यातील जागा, पागा किंवा तबेला. मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण म्हणजे पाणपोई. आजारी लोकांची शुश्रूषा करणारी किंवा आजारी लोकांची सेवा करणारी, ती परिचारिका. दर 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे, ते पाक्षिक. गावातून किंवा शेतातून जाणारी लहान वाट म्हणजे पाणंद किंवा पायवाट.
अर्थ समजून न घेता केलेले पाठांतर म्हणजे पोपटपंची. मनाला आकर्षून घेणारे ते मनोवेधक. माकडाचा खेळ करून दाखविणारा त्याला म्हटलं आता मधारी. 12 खिडक्या असलेला महाल किंवा 12 खिडक्या असलेली इमारत ती 12 दरी. शिकारीसाठी बांधलेला उंच माळा म्हणजे मचाण. राजाची स्तुती करणारा भाट. जमिनीवर राहणारे प्राणी म्हणजे भूचर. शत्रूला सामील झालेला फितूर. सपाट जमिनीवरील किल्ला भुईकोट किल्ला. जे किल्ले जमिनीवर आहेत त्याला भुईकोट किल्ले असे म्हणतात. निरर्थक गोष्टी म्हणजे भाकडकथा. ओढून ताणून जोडलेला संबंध म्हणजे बादरायण संबंध. म्हाताऱ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण किंवा पोसण्याचे ठिकाण म्हणजे पांजरपोळ. लाल रंगाचे मूल्यवान रत्न म्हणजे माणिक. मनाला मोहून टाकणारे ते मनमोहक. हत्तीला काबूत ठेवणारा किंवा करणारा म्हणजे माहूत. मोजकेच बोलणारा मितभाषी. मोजकाच आहार घेणारा मिताहारी. दुसऱ्याचे मनातला जाणणारा तो मनकवडा. सूर्योदयापूर्वीचा काळ म्हणजे रामप्रहर किंवा पहाट. डोंगरातील दगडात खोदलेले शिल्प म्हणजे लेणी. लोकांचे नेतृत्व करणारा तो लोकनायक. सामान्य लोकात अपवादाने आढळणारा सज्जन लोकोत्तर किंवा असामान्य व्यक्ती. लिहिण्याची हातोटी ती लेखनशैली. बातमी आणून देणारा याला म्हटलं तर वार्ताहर. समुद्रातील अग्नी म्हणजे वडवानल. झाडाच्या सालीपासून तयार केलेले वस्त्र. झाडाच्या सालीपासून तयार केलेले वस्त्र वल्कल. दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्प निद्रा वामकुशी किंवा डुलकी. दगडावर केलेले कोरीवकाम शिल्प. दगडावर कोरलेला लेख तो शिलालेख. डोक्याचे रक्षण करणारे आच्छादन त्याला म्हटलं तर शिरस्त्राण. श्रम करून जीवन जगणारे त्याला म्हटलं तर श्रमजीवी. भगवान शंकराची उपासना करणारा तो शैव. एकाच काळात झालेली व्यक्ती म्हणजे समकालीन. समाजात समता नांदावी असे मानणारा. समाजात समता नांदावी असे मानणारा तो साम्यवादी. दुःखद मनस्थिती सोडलेला दीर्घश्वास म्हणजे सुस्कारा. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे सूत्र. आकाश जिथे जमिनीला टेकल्याचा भास होतो ती काल्पनिक रेषा म्हणजे क्षितिज. स्वतःशीच केलेले भाषण स्वगत. अगदी अल्पकाळ टिकणारे क्षणभंगूर. देशासाठी आपले प्राण अर्पण करणारा त्याला म्हटला तर हुतात्मा. क्षमा करण्याची वृत्ती असणारा तो क्षमाशील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.